कणकवली निवडणुकीदरम्यान संदेश पारकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची तयारी दर्शवली होती असा दावा भाजपचे मंत्री नितेश राणेंनी केला। पारकर यांचं रवींद्र चव्हाणांशी फोनवर बोलणं झालं होतं। दोन्ही सेनांचे भविष्य नसल्याचं यावेळी त्यांनी म्हटलंय। तसंच आपल्या भेटीदरम्यान भाजपमध्ये प्रवेशासाठी 30 कोटी रुपये आणि नगराध्यक्षपद मिळावं अशी मागणी देखील केली होती असाही दावा नितेश राणेंनी केला। आमच्या दोघांची, माझ्या आणि रवी चव्हाणजींची बोलत असताना आता मी थकलो आहे आणि तुम्ही मला भारतीय जनता पक्षामध्ये घ्या, उभाटाचं काय खरं नाही, दोन्ही सेनेचं काय खरं वाटत नाही, असे स्वतः संदेश पारकर बोलले होते। त्या चर्चेमध्ये मला तुम्ही 30 कोटी द्या आणि नगराध्यक्षाचा पद किंवा निवडणूक लढवायला द्या, अशा पद्धतीची ऑफर मला दिली।